कालच्या दिवसामध्ये देखील एक प्रेक्षणीय सामना पार पडला. आज देखील एक शो मॅच असणारे 40+ चे खेळाडू या मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळतील. खरं तर 40+ क्रिकेट फिटनेससाठी आणि त्यांचा क्रिकेटची मजाच वेगळी असते. तो देखील एक प्रेक्षणीय सामना या क्रीडानगरीमध्ये आजच्या दिवसामध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. चला चालू सामन्यामध्ये आपण जर विचार केला तर टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय हार्दिक पॅकर्स टीमने. आपण फिल्डिंग सजून घ्यायची आणि त्यांच्या विपक्षामध्ये पाटील प्रतिष्ठान संघ बॅटिंग करताना पाहायला मिळेल. भीमटोला मित्रमंडळ आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2026 यांच्या अंतर्गत आज स्पर्धेचा दुसरा दिवस आणि आज संध्याकाळी 4:30 सायंकाळी हा सामना रंगणार आहे. XA11 अंबरनाथ पूर्व विरुद्ध मोहन 11 अंबरनाथ पश्चिम पूर्व पश्चिम अशी लढाई 40+ चा सामना प्रेक्षणीय सामना इथे रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. 4 वाजता त्याचा नाणेफेक होईल आणि 4:30 पर्यंत ती मॅच सुरू होणार आहे. 4 ओव्हरचा तो सामना असेल. ऑनलाईन कित्येक प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद घेतात. खेळाडू देखील 40+ चे या स्पर्धेचा तिथे आनंद घेत असतील. त्यांना देखील विनंती असेल की आपण वेळेवर पोहोचणं गरजेचं आहे. पूर्व आणि पश्चिम कर्जत कसारा अशी मॅच असेल तर 40+ ची मॅच तिचा देखील आपण आनंद घेणार आहोत. जाऊया आपण कॉम्बॉक्स मध्ये. धन्यवाद दीपकजी. आपण पुन्हा एकदा सामन्याकडे वळतोय. सामना रंगतोय नक्कीच भीमटोला आयोजित भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2026 पर्व 4 सामना दिवस दुसरा सामना 4 आपण बघतोय. हार्दिक पॅकर्स विरुद्ध पाटील प्रतिष्ठान. हार्दिक पॅकर्स या संघाने नाणेफेक जिंकून आपण बघतोय गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि नक्कीच पाटील प्रतिष्ठान या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय आणि सलामीला फलंदाजीला कोण येतंय तर नक्कीच हुसेन आणि सूर्यकांत उर्फ नाना. गोलंदाजी मार्कवर आपण स्वयंला बघितलं आणि नक्कीच आपण इथे बघतो पहिल्या चेंडूवर पॉवर प्लेचा फायदा घेण्याचा नक्कीच प्रयत्न होता परंतु नक्कीच डीप रिझनमध्ये आपण बघितला क्षेत्ररक्षक सजवला गेला होता आणि नक्कीच एक पहिल्या चेंडूवर 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. एक चेंडू 2 धावा खूप अतिशय सुरेख अशी सुरुवात आपण बघतोय पाटील प्रतिष्ठान संघाकडून. तीनही विजयी संघाचे कर्णधारांना विनंती आहे की आपण लॉर्ड्ससाठी नाणेफेक कक्षामध्ये यायचं आहे. पुढचा चेंडू यावेळेस रिवाचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु फटका खेळता आला नाहीये. बॅटच्या मधोमध लागलेला नाही चेंडू आपण बघत नाहीये. नक्कीच डॉट बॉलची सांगता होते आणि नक्कीच डॉट बॉल आणि 2 चेंडू 2 धावा चांगलं पुनरागमन आहे. स्वयंचं पहिल्या चेंडूवर एक नक्कीच दुहेरी धाव निघाली होती परंतु यावेळेस बुडवून घेण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर मारलाय. डीप रिझन मध्ये पुन्हा एकदा त्या साजीला नक्कीच क्षेत्ररक्षक सजवलाय परंतु थोडस फंबलिंग होतंय. जोपर्यंत चेंडू फेकला जाईल तोपर्यंत सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि नक्कीच 3 धावा पूर्ण केल्या जातात आणि धावसंख्येला 3 ने आकार मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 5. या धावसंख्येवर धावसंख्या झाली 3 चेंडू 5 धावा. टीम अजय फाउंडेशन मॅगी 11 आणि मोर युनायटेड तिन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण लॉर्ड्ससाठी नाणेफेक कक्षामध्ये यायचंय. दरम्यान शुभागमन झाले. या स्पर्धेला भेट देत असताना सन्माननीय नाना गेगडमल भारतीय बौद्ध महासंघ तालुका महासचिव या ठिकाणी सोडले गेले. त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत वेलकम सुस्वागतम. यावेळेस बघतोय पण गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली आहे. नक्कीच आताच आमच्या जोडीला मागच्या सामन्यातील गोलंदाज गणेश आमच्या जोडीला आले आणि त्यांनी नक्कीच सांगितलंय गोलंदाजी करताना थोडासा त्रास होतोय आणि नक्कीच तिथे आपण बघितलं आता गोलंदाज थोडासा धडपडतोय आणि नक्कीच सलग 2 चेंडू डॉट टाकलेत. गोलंदाजचं कौतुक केलं पाहिजे. सोयम या गोलंदाजाने पॉवर प्लेच्या षटकामध्ये 5 चेंडूंमध्ये अवघ्या
चेक 5 धावा खर्च केल्या होत्या. सन्माननीय भगवान दादा लोहे लोहे चषकाचे शिल्पकार लोटे चषकाचे शिल्पकार आणि उद्योजक या ठिकाणी जोडले गेले, त्यांचे देखील या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत. वेलकम. या ठिकाणी जोडत असताना त्यांचे देखील या क्रीडा नगरीमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. वेलकम, सुस्वागत. शुभ स्वागतम, अथ स्वागतम. याच दरम्यान आपल्या सर्वांना पाहायला मिळतील समाजसेवेचा वसा ज्यांनी घेतलाय. माणसांची सेवा ही खरी ईश्वराची सेवा ही ज्यांना कळली असे आपले सर्वांचे लाडके समाजसेवक आणि त्यासोबतीला लोकप्रियतेचे सर्व शिखर गाठणारी टेनिस क्रिकेटला भुरळ घालावी अशी भव्य दिव्य स्पर्धा ज्यांच्या वतीने आपल्या सर्वांना पाहायला मिळतीये. अंबरनाथ नगरीला मानाचा शिरपेचा सोन्याचा लेप देणारी भव्य दिव्य स्पर्धा अर्थात लोटे चषकाचे प्रमुख आयोजक निर्माते शिल्पकार आपल्या सोबतीला जॉईंट होत असताना भगवान शेठ लोटे साहेबांची उपस्थिती पाहायला मिळेल. त्यांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम, शुभ स्वागतम, अथ स्वागतम. आदरणीय केतन शेठ लोटे साहेबांची देखील नुकताच उपस्थिती पाहायला मिळेल. दादांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. तसेच विनोद शेठ लोटे साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. तसेच गोरखजी घोणे साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते, त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत. धावसंख्या फलकावरती 7 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. मैदानावरती ज्या प्रकारचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय तो क्रिकेट कुठेतरी वन साइड डॉमिनेटिंग आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या ओव्हर मध्ये स्विचिट करण्याचा प्रयत्न, फटका दमदार पाहायला मिळतोय. जी सीधी उंगली से ना निकले तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है. यावेळेस बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, डीप बॅकवर्ड पॉइंटला चिरून फाडून बेदून बॉल सीमा पलीकडे आलेला 4 धावांसाठी हा जबरदस्त चौकार. हुसेनच्या बॅटमधून हा कडक स्ट्रोक चौकार पाहायला मिळतोय. आतापर्यंत वन साइड डॉमिनेटिंग परफॉर्मन्स बॉलिंग टीमच्या वतीने आपल्याला पाहायला मिळत होता, मात्र ज्या प्रकारची बॅटिंग झाली आता ती कमालीची आहे. यावेळेस मिसहिट पाहायला मिळतोय. बॉल हवेमध्ये उभा राहिलाय. डाऊन द बॉल गोलंदाज येतील, कॅच कंप्लीट होईल. एक तेरी तो एक मेरी असं सांगत असताना बारी बारी सबकी बारी पहिले तुम्हारी अब हमारी. विकेटचा पतन, मोठा धक्का बसतोय. हुसेनच्या खेळीचा अंत, पहिला धक्का बसेल. बॅटिंग करत असताना पाटील प्रतिष्ठान संघाला फलंदाज हुसेन. बॅक टू दी पवेलियन. आपण पाहू शकतो आपल्या मुख्य व्यासपीठावरती मान्यवरांची मांदियाळी पाहायला मिळते. समाजसेवेमधील एक फार मोठं नाव, अंबरनाथ टेनिस क्रिकेटच्या पटलावरचा एक जबरदस्त आयोजक म्हणून ज्यांची ओळख आहे. टेनिस क्रिकेटच्या पटलावरतीची स्पर्धा प्रचंड लोकप्रिय आहे आणि ज्यावेळेस त्या स्पर्धेचा आपण पाहू शकतो एखादा पॅम्पलेट पडतो त्यावेळेस विदिन 5 मिनिट्स ते पॅम्पलेट फुल होतात. अशी एक भव्य दिव्य स्पर्धा म्हणजेच टेनिस क्रिकेटच्या पटलावरती अंबरनाथला सोन्याचे दिवस दाखवणारी भव्य दिव्य स्पर्धा अर्थातच लोटे चषकाचे प्रमुख आयोजक निर्माते शिल्पकार समाजसेवक जनसेवक म्हणून ज्यांची ओळख आहे भगवानजी लोटे साहेबांची उपस्थिती आपल्याला मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळते. दादांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. दादांच्या वतीने नेहमी आपण पाहतो क्रिकेट जिथे जिथे होते तिथे दादांची उपस्थिती नेहमी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस देखील पॉइंटच्या दिशेला बॉल जरूर ट्रॅव्हल झाला होता. मैदानावरती आलेली सिंगल, धावसंख्या फलकावरती 12 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 12 ऑन द बोर्ड, 12 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 12 ऑन द बोर्ड, 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. पाटील प्रतिष्ठान विपक्ष हार्दिक पॅकर्स अशी लढत पाहायला मिळतीये. 12 धावा धावफलकावरती गोलंदाज तयार. डाऊन द लेग साइड मैदानावरती व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय.
कमबॅक करावा लागेल. तो कमबॅक होईल का हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं आहे. आपण मुख्य अतिथी मंचावरती भगवानजी लोटे साहेबांच्या उपस्थितीमध्ये लॉर्ड्सचा कार्यक्रम करणार आहोत, जिथे 4 नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. 4th मॅच विनिंग टीम अशी एका चिठ्ठीवरती नाव आहे. त्या सोबतीला एका चिठ्ठीवरती अजय फाउंडेशन नाव, एका चिठ्ठीवरती मॅगी 11 आणि एका चिठ्ठीवरती मोर युनायटेड अशी एकूण 4 नावं आपल्याला पाहायला मिळतील. आणि साहेबांच्या उपस्थितीमध्ये आपण लॉर्ड्सचा कार्यक्रम मुख्य मंचावरती करणार आहोत. सो 4ही संघांचे प्रतिनिधी, 3 टीमचे प्रतिनिधी तर उपस्थित राहतील, पण त्या सोबतीला चालू सामन्यातील जे प्रतिनिधी आहेत ते देखील इथून लक्ष देतील. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते जी मात्र 14 या आकड्यावर. षटक क्रमांक 2 प्रगती पथावरती आणि शेवटचा एक बॉल शिल्लक. ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न, मिस्टेक झाली आहे. मिस्टेक सातत्याने मिस्टेक होत असताना जर तुमच्या वतीने तो फंदा कसण्यात आलाय मात्र त्याला अजून प्रेशरने कसा. आता इथे थोडीशी मिस्टेक होत असताना तो फंदा थोडासा ढिला झालाय. आता मैदानावरती थोडासा प्रेशर गोलंदाजावरती आपल्याला पाहायला मिळतोय. विकेट घ्यावी लागेल. धावसंख्या फलकावरती 15 पाहायला मिळत आहेत. महत्वाच्या विकेट्स तर आली आहे, पण यावेळेस पुन्हा एकदा पंचांकडे अपील आणि अपील उचलून धरली आहे. फलंदाजाच्या खेळीचा अंत होत असताना अजून एक धक्का बसतोय. 1 more विकेट डाऊन. बॅटिंग करत असताना हार्दिक पॅकर संघ आता अडचणीमध्ये सापडलेला पाहायला मिळतोय. फलंदाज बाबूच्या खेळीचा अंत होत असताना बाबू बॅक टू दी पवेलियन. व्यासपीठावर दुसऱ्या राऊंड साठी ड्रॉ ओपन करणार आहोत. लोटे चषकाचे शिल्पकार भगवंतदादा लोटे यांच्या शुभ हस्ते दुसऱ्या राऊंड साठी ड्रॉ ओपन केला जाईल. 4 चिठ्ठ्या असतील. पहिल्या 2 चिठ्ठ्या, पहिला सामना, दुसऱ्या 2 चिठ्ठ्या शिल्लक राहतील. त्यामध्ये दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल. या अंबरनाथ शहरातील क्रिकेट सातत्याने पुढे जाऊन या खेळाडूंना एक चांगलं सुवर्ण संधी ज्यांच्या माध्यमातून उपलब्ध होते. श्री लोटे चषकाचे शिल्पकार आणि सर्व समाजसेवक उद्योजक क्षेत्रातील एक मोठं नाव भगवानदादा लोटे यांचे शुभ असते. आपण हा ड्रॉ ओपन करणार आहोत दुसऱ्या राऊंड साठी. पाहूया कोणाचा सामना कोणा समोर रंगेल याची आता उत्कंठा वाढली आहे. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आपण पाहतोय. विजेता संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये चालू सामन्यातील विजेता संघ फाईट करेल. मॅगी 11 हा सामना नंतर होणार आहे, परंतु त्या अगोदरचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. मोर युनायटेड आणि त्यांच्या विपक्षामध्ये अजय फाउंडेशन यांच्यामध्ये पुढील सामना याचा आपण या इनिंग नंतर लगेचच नाणेफेक देखील करणार आहोत. धन्यवाद. जाऊया आपण कॉम्बॉक्स मध्ये. थँक्यू सो मच. जाऊया मैदानाच्या दिशेला जिथे आपल्याला 2 नामांकित संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळते. आतापर्यंत धावसंख्या फलकावरती 15 पाहायला मिळते. मयूर दादा असं म्हटलं जातं की रख हौसला के वो मंजर भी आएगा, खुद प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा, यो थक कर ना बैठ मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. इथून प्रयत्न करणं गरजेचं आहे. 2 षटकांमध्ये 15 झालेत, मात्र काय केलं यापेक्षा आपण काय करू शकतो यावरती जर विश्वास ठेवला डेफिनेटली या मॅच मध्ये कमबॅक देखील होत असताना पाहायला मिळेल. ऑप्शनच्या अतिरिक्त बाहेरचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. थोड्याशा प्रमाणामध्ये क्रॉस बॅटेड स्ट्रोक हॉरिझॉन्टल बॅट स्विंग आपल्याला पाहायला मिळाली. जणू काही स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. धावसंख्या फलकावरती 15 या आकड्यावरती पाहायला मिळते. डॉट बॉलने धावसंख्या 15 पाहायला मिळेल. एखादा मोठा फटका या मॅच मध्ये पुन्हा एकदा नवचैतन्य फुलून उठेल. नवसंजीवनी देखील प्रदान होऊ शकते. मात्र इथे मिस्टेक होत असताना व्हाईट बॉल तर आलाय, पण त्यासोबतीला एक्स्ट्रा धाव मिळेल का. येस इट इज व्हाईट. +1 एकूण 2 धावा फलकावरती होतील. 8 आणि धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे, जे मात्र पुढे सरकत असताना जाऊन पोहोचतील ते म्हणजेच 17 या आकड्यावरती. तुषारजी मस्के सरांची भरपूर सारी मेहनत, त्यांच्या खांद्याला खांदा लावून अगदी सावलीप्रमाणे आमचे अनंताजी वाघ सर यांची देखील प्रचंड मेहनत या संपूर्ण स्पर्धेच्या आयोजनामध्ये आपल्याला पाहायला मिळते. दादांचं देखील विशेष कौतुक, मॅगीबाई यांचं देखील विशेष कौतुक करणं या स्पर्धेच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे. यावेळेस इन टू दी स्लॉट अँड गोइंग आउट ऑफ दी प्लॉट. सीमारेषा पलीकडे जबरदस्त साधा
सिक्सरने नवचैतन्य फुलून उठलंय, नवसंजीवनी प्रदान झाली आणि त्या सोबतीला मैदानावरती तो कॉन्फिडन्स घेऊन ज्या प्रकारची बॅटिंग गरजेची आहे तशी बॅटिंग होईल का हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं. 25 ऑन द बोर्ड, 25 धावफलकावरती. रन बनाने अभी भी शेष और गेंदे भी अभी बहुत शेष है. आधा पल्ला हो चुका, आधा पल्ला अभी शेष है. स्टेप आउट होऊन मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न, एक्झॅक्टली हेलिकॉप्टर उडवलाय, लावलाय मॅप आणि शोधलाय गॅप, गाडी पोहोचली आहे डेस्टिनेशन वरती. बॉल निघून चाललाय काउस कॉर्नर, सीमा रेषा पलीकडे. A1 क्वालिटीचा हा दमदार खणखणीत चौकार. की येस मी करू शकतो आणि त्यासाठी एक मोठा स्ट्रोक गरजेचा होता. तो मोठा स्ट्रोक आला, त्यानंतर डबल आणि त्यानंतर चौकार. घर फिरले की घराचे वासे देखील फिरतात. मैदानावरती 29 धावा धावफलकावरती. कभी अर्श पर तो कभी फर्श पर, हेच क्रिकेट आहे आणि एक्झॅक्टली तेच आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 29. गोलंदाज बाबूवरती आता थोडासा प्रेशर. यावेळेस देखील हेलिकॉप्टर उडवण्यात आला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. डीप मध्ये पायडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये फिल्डर पाहायला मिळतील. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. पुढे सरकत असताना जाऊन पोहोचली आहे 30 या आकड्यावर. बॉल झालेत आतापर्यंत 5. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. अजून देखील या मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतो गोलंदाजाचं, मात्र त्यासाठी विकेट 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 आणि फक्त विकेटची आवश्यकता आहे. ती विकेट मिळून देईल का तो षटक क्रमांक 3च्या अगोदर, कारण मैदानावरती ड्रिंक्स ब्रेक होणार आहे. स्लोवर वन. चार लावती सुरुवात. चौथ्या षटकामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी होईल हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं आहे. षटक क्रमांक 3 समाप्त. धावसंख्या 34. 34 धावा धावफलकावरती असतील. कमबॅकच्या आशा पल्लवीत होणारी गोलंदाजी होईल का हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं आहे. गोलंदाजाला या षटकामध्ये सांगावं लागेल की विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेल पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशिवंत नाही, छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेल मी, अडवू शकेल मजला अजून अशी भिंत नाही. कमबॅक करावं लागेल आणि त्या कमबॅकच्या अशा पल्लवित करणारी गोलंदाजी स्वयंच्या वतीने होईल का. सेकंड स्पेल मध्ये आपल्याला स्वयं पाहायला मिळतात. आता स्वयंच्या वतीने कशी गोलंदाजी होईल हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं आहे. स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतात फलंदाज, ज्या फलंदाजाने चांगली कामगिरी केली आहे तेजस आणि स्वयं, हे दोन तेजस आणि आपल्याला पाहायला मिळतील स्वयं यांच्यामध्ये आता ही लढाई आपल्याला पाहायला मिळते. या दोन खेळाडूंच्या वतीने कशी कामगिरी असेल हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं आहे. मॅच इज ऑन.
आता या मॅचला सुरुवात होत असताना पाहायला मिळेल, कारण 50-50 हा सामना पाहायला मिळतोय. आतापर्यंत 34 धावा फलकावरती 3 षटकांमध्ये ऍड झाल्यात. आता षटक क्रमांक मैदानावरती 4 सुरू आणि बॉलिंग ट्रॅक वरती स्वयंला आपण पाहतोय. स्वयंच्या माध्यमातून हा बॉल बॅकस्विंग अतिशय वेगवान होती. बॅट अँड पॅड मधून बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसवलाय. पण असं म्हटलं जातं की समथिंग इज बेटर दॅन नथिंग. बरोबर दादा, 1 इज ऑलवेज बेटर दॅन 0. कुछ नाही से कुछ तो सही. डॉट बॉल पेक्षा सिंगल डबल कधी श्रेष्ठ असतो. जर रन संख्या पुढे जात राहिली, स्ट्राईक रोटेट होत राहिली तर प्रेशर थोडासा कमी होतो. या गोष्टी अतिशय महत्वाच्या असतात. छोट्या छोट्या मिस्टेक इथून टाळणं अतिशय महत्वाचे असतील. गोलंदाज तयार. राईट हॅमर द विकेट. ऑन साइडला टर्न केला. अलॉंग द कार्पेट मिड विकेटच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल होतोय. मैदानावरती आलेली सिंगल. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 35 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. कमबॅक होत असताना पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवरती सिंगल. फलंदाजांवरती कुठेतरी गोलंदाज हावी ठरत असताना या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अजून 4 बॉल शिल्लक आहेत, पण ज्या प्रकारची गोलंदाजी झाली आहे ती गोलंदाजी जबरदस्त आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंड वरती अनुभवाची शिदोरी घेऊन मैदानावरती उतरलेले सूर्यकांत पाहायला मिळतील. ज्या सूर्यकांतला या मैदानाचा फार चांगला अनुभव आहे. यावेळेस देखील लोव फुल टॉस. पंचांकडे ह्यूज अपील देखील करण्यात आली आहे. उत्साह जास्त या अपील मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आत्मविश्वास देखील होता. मैदानावरती बघता बघता 2 तर कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धावेंच्या मदतीने लेगबायच्या 2 धावा ऍड होतील आणि 2 धावेंच्या मदतीने धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. पुढे सरकत असताना जाऊन पोहोचले ते म्हणजेच 37 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. आतापर्यंत कधी फलंदाजी तर कधी गोलंदाजी दोन्ही संघांच्या वतीने छोट्याशा मायन्यूट चूक आपल्याला पाहायला मिळतात. जिथे एकीकडे आपल्याला पाहायला मिळालं फलंदाजांच्या वतीने चूक झाली की ते डॉट बॉल पर्सेंटेज थोडे जास्त फेस करत होते. त्यानंतर सिंगल जिथे डबल होते तिथे सिंगल घेत होत्या. त्यासोबतील हाफ व्हॉली असतील, शॉर्ट पिच बॉल असतील, त्यांचा फायदा घेत नव्हते. दुसरीकडे बॉलिंग करणाऱ्या टीमच्या वतीने देखील थोडीशी खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. मात्र कमबॅक करणं इथून देखील तितकंच गरजेचं आहे. गोलंदाज तयार. 37. यावेळेस डाऊन द लेग साइड प्रेशर दिसतोय. प्रेशर मैदानावरती गोलंदाजावरती आपल्याला पाहायला मिळतोय. स्वयंच्या खांद्यावरती इथून देखील जबाबदारी आपल्याला पाहायला मिळेल. पहिला डॉट, मग सिंगल. 22 धावा आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यानंतर व्हाईट बॉल देखील आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना 38 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस देखील कट केलाय. पॉइंट मध्ये फिल्डर मिस्टेक होत असताना पाहायला मिळते. हाफ चान्सेस फुल कन्वर्ट करणं अतिशय महत्वाचं आहे. क्रिकेटमध्ये या सर्व गोष्टी अतिशय महत्वाच्या असतात. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 39 ऑन द बोर्ड. 39 धावा धावफलकावरती. मुख्य व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतील भगवानजी लोटे साहेब आपल्याला पाहायला मिळतात. टेनिस क्रिकेटच्या पटलावरती एक अशी स्पर्धा ज्या स्पर्धेची वलय संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आणि ज्या स्पर्धेची दखल घेण्यास संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट विश्व असतं असे लोटे चषकाचे प्रमुख आयोजक, निर्माते, शिल्पकार भगवानजी लोटे साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं सहर्ष स्वागत मैदानावरती आपण पाहू शकतो. स्टेप आउट होऊन मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न बॅट अँड पॅड मधून बॉल अगदी मिस झालाय आणि 22 सिंगल ऍड होईल. धावसंख्या एका धावेच्या मदतीने पुढे सरकत असताना 40 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. बॉलचा विचार केला तर शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. या षटकामध्ये स्वयंने कमबॅक केलंय. ज्या कमबॅकची नितांत गरज होती तो कमबॅक, कारण एकही मोठा फटका मारू दिला नाहीये. फलंदाजांना संपूर्णपणे संभ्रमात ठेवलंय आणि तीच गोष्ट अतिशय महत्वाची आहे. ऑन साइडला लेफ्ट स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न मैदानावरती मिड विकेटच्या दिशेला अजयच्या वतीने मिस्टेक आणि बॉल निघून चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नशिबाची साथ सोबत आहे आणि मिड विकेटला क्लिअर करत हा नशिबाचा चेरी ऑन द टॉप, चेरी ऑन द केक चौकार. समाप्त होईल. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 44 धावा धावफलकावरती. चला, वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं आहे, याची आपण सर्वांनी नोंद करून घ्यायची आहे. वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं आहे.
षटक क्रमांक मैदानावरती 4 समाप्त. धावसंख्या फलकावरती 44. 44 धावा धावफलकावरती असतील. कमबॅक करणं बॉलिंग टीमला अतिशय महत्वाचं आहे. मयूरदादा आजच्या संपूर्ण दिवसाचा विचार केला तर 50+ ज्यावेळेस धावसंख्या बनते थोडंसं कठीण असतं बॅटिंग टीमला. जरूर अशक्य नाहीये पण कठीण आहे आणि तो कठीण टार्गेट आता ठेवू शकतील का पाटील प्रतिष्ठान टीम हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं आहे. समोर हार्दिक पॅकर संघ आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. विनायकच्या खांद्यावरती इथून देखील जबाबदारी आहे शेवटच्या षटकामध्ये फलंदाजांना कमीत कमी धावांवरती थांबवण्याची जबाबदारी. सूर्यकांतने जबरदस्त बॅटिंग केली आहे. एक्सपिरियन्स दाखवलाय की शेवटच्या मोमेंट पर्यंत मी राहील आणि मी बघितलंय ज्या प्रकारची सूर्यकांत फलंदाजी करतात ते शेवटच्या मोमेंट पर्यंत थांबतात आणि तेच महत्वाचं आहे. अंतरून पाहून पाय पसरवले पाहिजेत, वारा पाहून पाठ फिरवली पाहिजे. त्याप्रमाणे चेंडूच्या मेरिटनुसार आणि मॅचच्या सिच्युएशननुसार खेळणं गरजेचं आहे आणि मैदानावरती खेळत असताना सूर्यकांत एक्सपिरियन्स अनुभव दाखवत आहेत. यावेळेस देखील मिस हिट पाहायला मिळतोय. मैदानावरती आपण पाहू शकतो बॉल हिट झालाय आणि लेग बाशी एकदा वायाड होईल एका धावेच्या मदतीने. धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना 45 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 45 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. सूर्यकांत ज्यांच्याकडे अनुभव आहे, एक्सपिरियन्स इज अ गुड टीचर असं आपण नेहमी म्हणतो, त्या अनुभवाला घेऊन मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत ते म्हणजेच सूर्यकांत. आता सूर्यकांतच्या वतीने कशी कामगिरी असेल कारण शेवटचं षटक आहे, 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 5 बॉलवरती 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे. यावेळेस देखील स्ट्रेट डाऊन द ग्राउंड मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रू मध्ये फिल्डिंग वेल स्टॉप, जबरदस्त फिल्डिंग. थांबवलंय बॉलला आणि एक धाव झाली ऍड एका धावेच्या मदतीने. धावसंख्या 46 ऑन द बोर्ड. 46 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. जकडून ठेवलंय मैदानावरती ज्या प्रकारची गोलंदाजी झाली आहे ती गोलंदाजी आपल्याला कमालीची पाहायला मिळते. एक चौकार जरूर आला मात्र तिथे फिल्डरची थोडीशी मिस्टेक होती. ऑप्शनच्या बाहेर शफल झाले. क्रॉस मारण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट बॉल चालला मिड विकेट क्षेत्रामध्ये. सिंगल कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती बघता बघता 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 48 धावा या धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा आणि सेकंडला षटक या दोन्ही षटकांमध्ये फलंदाजांना कुठल्याही प्रकारे मी म्हणेल हात खोलण्याची संधी दिली नाहीये. जबरदस्त गोलंदाजी केली. एक चौकार वगळला तर फार चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस देखील शोक जबरदस्त पाहायला मिळतो. डीप मध्ये फिल्डर फक्त बनतील दर्शक. फिल्डरच्या डोक्यावरून फिल्डर के मस्तक पर दस्तक देती सीधे 6 रन. 'ची बॅटिंग बघून आता तेजसने देखील आपले हात खोलायला सुरुवात केली आहे, जो मिडल ओव्हर्स मध्ये थोडंसं शांत आपल्याला पाहायला मिळाला होता. यावेळेस देखील ऑन साइडला टर्न करत असताना मैदानावरती सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? येस, आखो में इशारा. मैदानावरती 2 तर कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, बॅकिंगला फिल्डर नव्हते. खराब रणनीती, खराब फिल्डिंग, खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. 3 धावा कंप्लीट. 3 धावांच्या मदतीने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 57 धावा धाव फलकावरती. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. 57 ऑन द बोर्ड. पुढील मॅच मोर युनायटेड विपक्ष अजय फाउंडेशन. लगेच आपण टॉस देखील करणार आहोत. मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळते. सो मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण मोर युनायटेड आणि अजय फाउंडेशन या 2 टीम मध्ये टॉसचा कार्यक्रम प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये करणार आहोत. यावेळेस मिस हिट बॉल हवे मध्ये. लॉंग ऑफचा फिल्टर इंटरेस्टेड. डाऊन द बॉल आले कॅच साठी. अनुमान बरोबर आणि कॅच कंप्लीट. फलंदाज बाद. विकेटचं पतन. दुसरा 58 इज द टार्गेट. 58 धावांचं लक्ष्य मैदानावरती सेट करण्यात आलंय. हार्दिक पॅकर्स विपक्ष पाटील प्रतिष्ठान अशी आपल्याला नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील या सामन्यामध्ये. आजच्या दिवसामध्ये 8 नामांकित संघांचा समावेश होता. पहिली मॅच अजय फाउंडेशन MPF 11 या 2 संघांमध्ये झाली. अजय फाउंडेशन टीमने विजय प्रस्थापित केला. दुसरी मॅच मॅगी 11 सायराज 11 मध्ये मॅगी 11 ने विजय प्रस्थापित केला.
थँक्यू कॉम्बॉक्स. आपण जाऊयात टॉस बॉक्स मध्ये जिथे नाणेफेक होणार आहे. दुसऱ्या राऊंड मधील पहिली मॅच अजय फाउंडेशन आणि त्यांच्या विपक्षामध्ये मोर युनायटेड. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण उपस्थित राहायचे. तत्पूर्वी आपण मुख्य व्यासपीठावर काही सन्मानाने सत्कार करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचे. मुख्य व्यासपीठावर नाना गिगडमल यांना आपण सन्मानित करणार आहोत. भारतीय बौद्ध महासंघ तालुका संस्कार महासचिव या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचा आपण सन्मानाने सत्कार करणार आहोत. या स्पर्धेचे शिल्पकार मुख्य आयोजक सन्माननीय तुषारदादा मस्के यांना मी विनंती करतोय की आपण आपल्या शुभास्ते नानांना सन्मानित करायचे. सातत्याने भारतीय बौद्ध महासंघाचं काम तालुक्याचं महासचिव म्हणून ज्यांच्या माध्यमातून होत असतं. आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व नाना यांना या ठिकाणी सन्मानित केलं जातं. या स्पर्धेचे मुख्य आयोजक तुषारदादा मस्के यांच्या शुभास्ते त्यांना सन्मानित केलं. ते मायेची शाल आणि या स्पर्धेची वेगळी संकल्पना संविधानाची प्रत देऊन नानांचा सन्मानाने सत्कार केला जातोय. दरवर्षी काहीतरी वेगळी संकल्पना घेऊन क्रिकेटच्या या खेळाच्या माध्यमातून सामाजिक कार्य भीमटोला मित्रमंडळ करत असतं आणि त्याचं संपूर्ण श्रेय दीपक कोकाटे, जय आहिरे, तुषार मस्के, रितेश बनसुडे, सुमित दास, भरत टपाल, अनंत कुंदे आणि त्यांची संपूर्ण टीम ही करत असते. त्यांचं विशेष धन्यवाद. मोर युनायटेड टीमचे कॅप्टन या ठिकाणी जोडलेले आहेत. अजय फाउंडेशन टीमचे कॅप्टन आपण त्वरित यायचे. आपण इनिंग ब्रेक्स मध्ये कंपल्सरी टॉस करणार आहोत. अजय फाउंडेशन टीमचे कॅप्टन आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण त्वरित टॉस बॉक्स मध्ये यायचे. मान्यवर आमच्यामध्ये उपस्थित आहेत ज्यांच्या माध्यमातून या अंबरनाथ शहराचं क्रिकेट सातत्याने पुढे जाण्यासाठी एक मोठी स्पर्धेचं आयोजन केलं होतं. ते म्हणजे सर्वांचे लाडके भगवानदादा लोटे, लोटे चषकाचे आयोजक यांच्या शुभास्ते आपण पुढील सामन्याचं नाणेफेक देखील करणार आहोत. मोर युनायटेड टीमचे कॅप्टन या ठिकाणी जोडलेले आहेत. अजय फाउंडेशन टीमचे कॅप्टन आपल्याला शेवटचा आणि अंतिम पुकार असेल. आपण टॉस बॉक्स मध्ये त्वरित यायचे. या अगोदर देखील आपण चर्चा करत होतो. मोर युनायटेड टीमचे कॅप्टन या ठिकाणी जोडलेले आहेत. मांडेकरांच्या उपस्थितीमध्ये आपण या सामन्याचं नाणेफेक करणार आहोत. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच अजय फाउंडेशन आणि त्यांच्या विरुद्धामध्ये फाईट करेल मोर युनायटेड. शेवटचा कॉल अजय फाउंडेशन टीमचे कॅप्टन कोणी प्रतिनिधी असेल तर आपण त्वरित टॉस बॉक्स मध्ये यायचे. मॅगी आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं. दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्यात त्याचा आपण नाणेफेक करूयात. टेल आणि हेड असं कॉल करायचं आहे. अजय फाउंडेशन विपक्ष मोर युनायटेड. डिसिजन आपण पेंडिंग टेनवर आहोत. नाणेफेक कोण जिंकते त्याची देखील चर्चा होईल. लोटे चषकाचे सर्वेसर्वा आणि शिल्पकार भगवानदादा लोटे यांच्या शुभास्ते आपण नाणेफेक करणार आहोत. लोटे चषकाचे शिल्पकार, उद्योजक आणि समाजसेवकातील एक मोठं नाव भगवानदादा लोटे यांच्या शुभास्ते आपण या सामन्याचं नाणेफेक करूयात. कॉल असेल मोर युनायटेड टीमचे कॅप्टन कॉल करतील. टेल असा कॉल होता परंतु हेड आलाय म्हणजेच अजय फाउंडेशन टीमच्या कॅप्टनने नाणेफेक जिंकलेले. त्यांचा डिसिजन पेंडिंग आहे. विनंती असेल की सर्व मान्यवरांना दोन्ही कॅप्टनला पण शुभेच्छा देऊन पुन्हा एकदा मुख्य व्यासपीठाची शोभा वाढवायची जरूर. दादांचं आपण मनोगत ऐकूयात. आपल्यासोबत जोडले गेलेत लोटे चषक ज्याची चर्चा संपूर्ण अंबरनाथ शहर आणि महाराष्ट्रामध्ये होत असते. त्याचे शिल्पकार आणि त्या चषकाचे मुख्य आयोजक भगवानदादा लोटे. काय सांगाल ज्या पद्धतीने आयोजन केले? पर्व 14 आहे. भीमटोला मित्रमंडळ क्रिकेटच्या सोबत सामाजिक कार्य देखील सातत्याने करत असतात. काय सांगाल? नक्कीच भीमटोला आणि तुषार मस्के टीम यांचं खूप खूप मनापासून धन्यवाद मानेल मी की मला इथे इन्व्हाइट केल्याबद्दल, मला माझ्या पूर्ण लोटे फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांना. आणि दुसरी या स्पर्धेची एक युनिक गोष्ट म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ही जी टुर्नामेंट भरवली जाते आणि तुषार हा असा व्यक्ती हा सर्व स्वतःच्या स्वखर्चाने या सगळ्या गोष्टी करत असतो. कधी कोणाकडनं कोणत्या गोष्टीची अपेक्षा करत नाही, काही नाही.
आणि मुख्य म्हणजे तो व्यक्ती दुबईला कामाला असून सुद्धा ह्या गोष्टींसाठी रजा काढून इकडे येतो. म्हणजे त्या मुलाचं ह्या खेळाप्रती किती प्रेम आहे हे ह्याच्या मागचा खूप मोठा संदेश आहे लोकांसाठी. आणि खूप सुंदर आयोजन आहे ॲक्च्युली, खूप सुंदर. म्हणजे काही कोणाकडनं कोणत्याही प्रकारची स्पॉन्सरशिप न घेता एवढं सुंदर आयोजन करणं म्हणजे इट्स नॉट अ जोक. जेवण वगैरे इथं ठेवतो हा व्यक्ती प्रत्येक खेळाडूंसाठी, प्रत्येक कार्यकर्ते लोकांसाठी. तुषार, वन्स अगेन थँक्यू सो मच मित्रा. खूप चांगलं काम करतो आहे आणि तुला ह्या सगळ्या गोष्टींची, हे गोष्टी ज्या करण्यासाठी तुला जी प्रेरणा येते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून, ती ही खूप वाखाणण्यासारखी आहे मित्रा. हे पुढे पुढे तुझं हे असं कार्यक्रम चालूच राहो. आणि तुला माझ्याकडनं काही अतिशक्ती मदत लागेल, काय लागेल तर मला सांग. नेहमीच मी तुझ्या मागे उभा असेल मित्र. धन्यवाद. धन्यवाद. खूपच चांगलं दादांनी व्यक्त केलं. आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतोय. जाऊया पण मॅच कडे. पहिलाच बॉल ओव्हर पिच टाकला होता, बॅटवर घेतला आणि लॉफ्टेड ड्राईव्हच्या माध्यमातून चौकाराने सुरुवात झाली दुसऱ्या इनिंगला. पहिल्याच बॉलवर चौकार आलाय कणकणीत आणि दणदणीत अजयच्या बॅट मधून. विजयच्या विपक्षामध्ये अजयचा तडाखा पाहायला मिळाला. आवश्यकता आहे 5 ओव्हर मध्ये सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलंय, खूपच चांगला एक्स्ट्रा कव्हर मध्ये पाठवलंय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धावाची संधी, फेकी अचूक, गोलंदाजाने केली चुकी आणि फलंदाज पोहोचलाय क्रीज मध्ये. दुसरी धाव वेगाने पूर्ण केली. पहिल्या 2 बॉलचा खेळ समाप्त. पहिल्या बॉलवर चौकार, त्यानंतर चोरून दुसरी धाव पूर्ण केली. टीमची टोटल 6 वर 58 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी दुसऱ्या डाबामध्ये. आणि त्याच्यासाठी आता प्रयत्नांची पराकाष्ठा करायला सुरुवात केली आहे. P1चं पहिलं षटक, त्यावर आक्रमण चढवायला सुरुवात केली अजयने. पुढचा बॉल उडवलाय पुन्हा एकदा समोरच्या दिशेने. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, 1 बाउन्स उचली करतील तोपर्यंत सिंगल येते. पहिल्या डावामध्ये काय जबरदस्त बॅटिंग तेजसने केली. वैयक्तिक 25 धावांचं योगदान दिलं होतं आणि सूर्यकांतने देखील चांगले कांत फटके केले. त्याच्या बॅट मधून देखील 14 धावा आल्या होत्या. आणि आता 58 लक्षाचा पाठलाग करत असताना हार्दिक पॅकर संघ पाटील प्रतिष्ठानच्या विपक्षामध्ये. टीमची टोटल बिनबाद 7. 3 बॉलचा खेळ समाप्त. P1चं षटक आउटफील्ड मध्ये काऊ कॉर्नर ऑन साइडला ठेवले गेले. ओव्हर पिच समोर लॉस केलाय. बॉल चाललाय अगदी बाणासारखा सरळ, 1 बाउन्स, सीमा पार, चौकार. पुढे टाकला तो ओव्हर पिच होता. लॉफ्टेड फटका, अगदी पंचांच्या डोक्यावरून अगदी सुरक्षित फटका पाहायला मिळाला मयूरच्या बॅट मधून. 4 धावा येत असताना टीमची टोटल 11 वर जाऊन पोहोचली आहे. धुवाधार सुरुवात केली आहे. हाफ ट्रॅकर हुक केलाय. बॉल हवेत, मिस टायमिंग. शॉर्ट मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. डीप मधून क्षेत्ररक्षक येतील. 3 क्षेत्ररक्षक एकत्र. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. वाव, काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा वेगाने पूर्ण केलेत. हरणाची आणि चित्त्याची ओळख आणि आठवण करून दिली इथे मयूर आणि अजयने. टीमची टोटल 13 वर जाऊन पोहोचले. 5 बॉलचा खेळ समाप्त. पहिल्याच ओव्हर मध्ये मयूर आणि अजय तुटून पडलेत. विजयच्या विपक्षामध्ये हल्ला चढवलाय. 58चं लक्ष, याची सुरुवात पाहिजे होती दुसऱ्या डावामध्ये. हार्दिक पॅकर्स टीमला ती करून दिली आहे. सलामीवीराने कमबॅक करून देईल का विजय? शेवटचा बॉल पॉवर पिचच्या पहिल्या ओव्हरचा. शॉर्ट थर्डमॅन, सॉरी विराग शेवटचा बॉल राईट अँड ओव्हर द विकेटने. हाफ ट्रकर शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग. बॉल हवेत. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक मागे जात असताना कॅच पर्यंत पोहोचला होता. कॅच सुटलीये. जीवनदान मिळत असताना सिंगल देखील पूर्ण होते. ओव्हरची समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद 14 अशी सुरुवात मयूर आणि अजयने करून दिली आहे. जो रिक्वायर्ड पाहिजे सामना जिंकण्यासाठी हार्दिक पॅकर्स टीमला, त्या रिक्वायर्डने सुरुवात झाली आहे. पॉवर पिचच्या ओव्हर मध्ये 14 धावा खर्च झाल्यात. विराजच्या माध्यमातून
एकीकडे अजयचा विचार केला, 3 बॉल फेस केले, त्याने देखील 7 धावांचे योगदान दिले, तर मयूरने देखील 3 बॉल फेस करत असताना 7 धावांचे योगदान दिले. यानंतरचा सामना मोर युनायटेड आणि त्यांच्या विपक्षामध्ये अजय फाउंडेशनने टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंगचा निर्णय घेतलाय मोर युनायटेडच्या विपक्षामध्ये, आणि चालू सामन्यातील विजेता संघ मॅगे विलियम्सशी 2 हात करेल. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. भीमटोला मित्रमंडळ आयोजित ही स्पर्धा पर्वत चौथ, ज्याचा तुम्हा आम्हा सर्वांना गर्व अशी स्पर्धा पाहायला मिळते. बाबासाहेबांच्या जयंती निमित्ताने या स्पर्धेचं आयोजन सातत्याने केलं जातं. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचं संविधान दिलं, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, अनेक कायदे कामगारांसाठी, महिलांसाठी हक्का मिळवून देण्याचं काम ज्या बाबासाहेबांनी केलं, त्यांच्या आठवणीला उजाला देत असताना ही स्पर्धा ग्रीन सिटी अंबरनाथ मध्ये पाहायला मिळते. स्पर्धेचा दुसरा दिवस उद्या सुपर संडे ओपन क्रिकेट पाहायला मिळेल. उद्या महाराष्ट्र टेनिस क्रिकेट मधील कित्येक स्टार खेळाडू या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतील, आणि युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा डेट प्रक्षेपण होतो. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in वर कित्येक प्रेक्षक वर्ग देखील या स्पर्धेचा आनंद घेत असताना काल देखील तब्बल 10,000 प्रेक्षकांनी या स्पर्धेचा आनंद घेतला, आणि आता देखील कित्येक प्रेक्षक वर्ग जोडले गेले. त्या तमाम प्रेक्षक राजाचे स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत. दुसरे षटक कमलेश, पिटूचं षटक, पॉवर पिचची दुसरी ओव्हर, मिड विकेट डीप मध्ये, लॉंग ऑन समोर, लॉंग ऑफ थोडासा वाइडिश, जे एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये ठेवला गेले. कव्हर सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, मिड ऑफ मध्ये नाना, स्क्वेअर लेग सर्कलच्या आतमध्ये ही विवरचना फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये पाहायला मिळते. कमलेश पहिलाच बॉल पुढ्यात टाकला होता, सन्मानित केले, स्ट्रोकला चेक केलं, कव्हर मध्ये पाठवलं, एक सिंगल येते. मयूर आणि अजयने सुरुवात चांगली करून दिली आहे. 58चं लक्ष, मॅच मध्ये मजा येईल. 5 ओव्हर मध्ये एक चांगले टार्गेट सेट केले. पहिल्या डबामध्ये बॅटिंग करत असताना पाटील प्रतिष्ठान टीमने दुसऱ्या डावामध्ये त्याचा पाठलाग सध्या सुरू आहे हार्दिक पॅकेज टीमच्या माध्यमातून, आणि सुरुवात दमदार झाली आहे सलामीवीर अजय आणि मयूरच्या माध्यमातून. विकेटची नितांत आवश्यकता आहे आता पाटील प्रतिष्ठान टीमला. कमलेश समोर अजय, यावेळी क्रॉस बॅटने ऑन साइडला शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न, प्रॉपर एलिव्हेशन नाहीये. बॉल चालले मिड विकेट डीप मध्ये, फिल्डर आहे, फक्त सिंगल मिळेल. आतापर्यंत 8 बॉलचा खेळ समाप्त झाले. प्रत्येक बॉलवर धावले, अजूनही एकही डॉट बॉल काढता आलेला नाहीये गोलंदाजांना. 2 चौकार देखील पाहायला मिळाले. एक चौकार अजयने टोकला, दुसरा चौकार मयूरने, दोघांनी चौकाराने या डावाला सुरुवात केली. मयूर राईट अँड ओव्हर द विकेटने मयूरसाठी हॅप टकर शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत, मिस टायमिंग पुल शॉट, क्षेत्ररक्षक नाहीयेत मिड विकेट मध्ये. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत सिंगल येते. मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्नांची पराकाष्ठ सध्या सुरू आहे, परंतु दोन्ही फलंदाजांना दुसऱ्या ओव्हरमध्ये कमलेशने बांधून ठेवले. गती कमी आहे, परंतु अचूक टप्पा आणि भेदक मारा त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हरमध्ये अजय आणि मयूर तुटून पडले होते, त्या 2 बॅटरला कमलेशने बांधून ठेवले. स्ट्राइक एंड वर अजय, ओव्हर पिच क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॉल चाले समोर लॉंग ऑन मध्ये, क्षेत्ररक्षक ओव्हर पिच ऑफ स्टंपच्या बाहेर होता, थोडासा क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे एलिव्हेशन मिळालं नाहीये. सिंगल येते. पहिल्या 4 बॉल मध्ये या ओव्हर मध्ये 4च धावा कमलेशने खर्च केले. कमलेशने कमालीची गोलंदाजी केली, परंतु अजूनही विकेट आलेली नाहीये. या मॅच मध्ये शिरकाव करायचा असेल पाटील प्रतिष्ठान टीमला तर ही सलामीची जोडी तोडावी लागेल. विकेटच्या शोधामध्ये प्रयत्न करावे लागतील, आणि ती क्षमता कमलेश मध्ये आहे. कमलेश समोर मयूर, यावेळेस थोडीशी बोटं फिरवली होती, ऑफ कटर होता, पंच केलाय, कव्हर आणि पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिटची आवश्यकता करू शकले नाही. ते एक छोटी सिंगल धाव. 5 बॉल मध्ये यावर मध्ये 5 धावा खर्च झालेत. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 19 धावा. 58चं लक्ष आहे. 5 ओव्हरचा सामना, चित्तथरारक मॅच रंगेल यात काही शंका नाहीये, परंतु आता नितांत आवश्यकता विकेटची, कारण का पहिल्या 11 बॉल मध्ये कोणती विकेट आलेली नाही, कोणताही डॉट बॉल नाहीये. प्रत्येक बॉल बॅटवर घेतलाय, चेंडूच्या मेरिटवर जाऊन बॅटिंग केली आहे. मयूर आणि अजयने प्रभावित केले. एक मोठी पार्टनरशिप पाहायला मिळते. दुसऱ्या ओव्हरचा म्हणजेच पिटूच्या ओव्हरचा पॉवर पेचा शेवटचा बॉल अजयसाठी, राईट हँड ओव्हर द विकेटने. फुल बॉल बॅटवर घेता आला आणि पुन्हा एकदा बोटं फिरवली. पिचिंग झाल्यानंतर थोडंसं आतमध्ये वलन घेत असताना गतीने बीट केलं, भन्नाट गतीचा वापर केला. यावेळी कमलेशने डॉट बॉलने ओव्हरची समाप्ती, आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना हार्दिक पॅकेज टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 19 धावा.
जबरदस्त मारा दुसऱ्या ओव्हरमध्ये. पिटूच्या ओव्हरमध्ये कमलेशने करून दिले. फक्त 5च धाबा खर्च केला पहिल्या ओव्हरमध्ये. विराजने 14 धाबा खर्च केल्या होत्या आणि आता 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 18 बॉल मध्ये अजूनही सामना जिंकण्यासाठी 39 धाबांची आवश्यकता. 39 धावा 18 बॉल ही मॅच रंगेल. कोणावर तिसऱ्या ओव्हरची जबाबदारी दिली जाईल? पहिलं षटक जरूर खर्चिक होतं. गोलंदाजी करणाऱ्या टीमला ते धाबा रोखता आले नाही. पहिलं षटक बॅटिंग करणाऱ्या टीमच्या नाबावर येईल. दुसऱ्या ओव्हरमध्ये कमबॅक करून दिले कमलेशने. त्याची गाडी ट्रॅक वर होती. चांगला सूर सापडला होता आणि अप्रतिम मारा त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. ऑफ कटरचा मारा देखील होता. 18 बॉल 39 धावा हे समीकरण येऊन ठपलंय. विखुरलेले क्षेत्ररक्षण आता पाहायला मिळेल. पॉवर पिच षटक संपल्यानंतर स्क्वेअर लेग डीप मध्ये मिड विकेट लॉंग ऑन लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये आउटफील्ड मध्ये 5 क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट थर्ड शॉर्ट फाईन लेग बॅकवर्ड पॉइंट. तिसरं षटक तिसऱ्या ओव्हरची जबाबदारी गोलंदाज तेजसवर दिली गेली आहे. कोणती विकेट आलेली आहे थोडीशी परीक्षा गोलंदाजांची जरूर घेतली आहे बॅटर अजय आणि मयूरने. मयूरसाठी पुढचा बॉल ऑन साइडला खिचून मारण्याचा उडवण्याचा प्रयत्न होता परंतु ऑफ स्टंपच्या बाहेरून सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉलने ओव्हरला गोलंदाज तेजसने केली सुरुवात. डॉट बॉलने तेजसने या ओव्हरला जरूर सुरुवात केली आहे. राईट हँड ओव्हर द विकेटने राईट हँड बॅटर साठी यावेळेस ऑन साइडला उडवलाय स्विंग केलाय बॉल हवेत. क्षेत्ररक्षक नाहीयेत पोहोचतील. प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे. काही धाबा वाचवले. जोपर्यंत फेक येईल तोपर्यंत 2 धाबा येतील. ताकद झोकून दिली होती यावेळेस मयूरने परंतु टायमिंग साध्य करता आलं नाहीये. गॅप शोधण्याचा प्रयत्न केला. स्क्वेअर लेग आणि मिड विकेट मध्ये गॅप होता. ती रिकामी जागा भरून काढण्याचा प्रयत्न करत होता परंतु क्षेत्ररक्षक दर्जेदार पाहायला मिळालं. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक आपल्या उजवीकडे धाबत गेला. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक डावीकडे धाबत येत असताना दोघांनीही चांगले प्रयत्न केले आणि चौकाराचं रक्षण केले. 2 धाबा येत असताना टीमची टोटल 21 वर जाऊन पोहोचली आहे. तेजस मयूरसाठी ओव्हर पिच होता. समोर उडवलाय बॉल हवे. क्षेत्ररक्षक पोहोचते. मिस्टेक केली आहे. चुकीला माफी नाही. बॉल चाललाय त्याला भेदून सीमा पार. 4 धावांसाठी हा चौकार. खराब क्षेत्ररक्षण लॉंग ऑन मध्ये पाहायला मिळालं. सुरुवातीला तो कॅच घेण्यासाठी पुढे आला त्यानंतर मनस्थिती थोडीशी बदलली. पुन्हा तो मागे गेला आणि या द्विधा परिस्थितीमध्ये मिस फील. चुकीला माफी नाहीये क्रिकेटच्या खेळामध्ये. एकदा काही दुधाचं दही झालं तर दह्याचं दूध करता येईल नाही. कॅच साठी प्रयत्न करत होता. कॅच सुटल्यानंतर बॉल सीमा पार. चौकाराला मयूरच्या बॅट मधून ऑन साइडला खेचून मारला. गॅप मधून लॉंग लेग मधून बॉल चाललाय सीमारेषेकडे आणि सीमारेषेच्या पलीकडे आखनखनी चौकार. चौकाराच्या मतीने टीमची टोटल आता जाऊन पोहोचली ती 29 या अंकावर. अजूनही विकेट आलेली नाहीये. तिन्ही गोलंदाजांची चांगलीच परीक्षा घेतली आहे. विराज असतील कमलेश असतील त्यानंतर तेजस असतील तिघांनाही विकेट मिळवता आलेलं नाहीये. तिसरं षटक प्रगती पथावर 29 धावा जमा झाल्यात. अजूनही 29 धावांची आवश्यकता आहे. बॉल शिल्लक आहेत 14 बॉल 29 धावांची गरज. कडक ऊन आणि कडक उन्हामध्ये ही कडक मॅच पाहायला मिळते. वॉट अ मॅच. विकेटच्या शोधामध्ये प्रयत्न करावे लागतील. विकेट जर आली तर थोडासा दबाव निर्माण होईल आणि त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतील कारण का दोन्ही बॅटर आता खेळपट्टीवर सेट झाले. दोघांचे बॅट मधून चांगल्या धावा येतात. ओव्हर पिच समोर उडवण्याचा प्रयत्न मिस टायमिंग. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहे. विकेटची चर्चा करत होतो आणि अखेरकार ती विकेट तेजसने मिळून दिली आहे. पहिला झटका लागलाय हार्दिक वारेस टीमला. फलंदाज बाद मयूर. पहिला झटका हार्दिक पॅकर्स टीमला मयूरच्या रूपाने बाद होण्यापूर्वी मयूरने चांगली बॅटिंग केली. त्याच्या बॅट मधून 3 चौकार देखील आपल्याला पाहायला मिळाले. ओव्हर पिच बॉल होता. त्याला खरं तर इनसाइड आउट खेळायचं होतं. बॅट थोडीशी फिरली. बॉल समोर गेला आणि लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक समोर येत असताना त्याच्या हातमध्ये झेल. 13 बॉल शिल्लक आणि 29 धावांची अजूनही आवश्यकता. 13-29 हे समीकरण शिल्लक. तिसरं षटक प्रगती पथावर येणारा बॉल दोन्ही टीम साठी निर्णायक असेल. एखादा डॉट बॉल दबाव निर्माण करेल परंतु एखादा मोठा फटका जर सजला तर पुन्हा एकदा या मॅच मध्ये पारड जड होईल ते हार्दिक पॅकर्स टीमचं. हार्दिक पॅकर्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये पाटील प्रतिष्ठान यांच्यामध्ये ही लढाई आहे. हे युद्ध आहे. हे युद्ध आता कोण जिंकेल
हे युद्ध चांगलंच रंगलंय. प्रदीप नवीन बॅटर वन डाऊनला प्रदीपला पाठवले. या ओव्हरचा शेवटचा बॉल म्हणजे 13 बॉल मध्ये अजून 29 धावांची गरज. लेग स्टंप वर फ्लिक करण्याचा प्रयत्न, लेग स्टंपच्या बाहेर काही पाहावं लागेल. लेग स्टंपच्या बाहेर हेच सांगितलं पंचांनी. एक्स्ट्रा धाव व्हाईटच्या रूपाने ऍड होईल धावफलकावर. टीमची टोटल 30 वर जाऊन पोहोचली. आता 28 धावांची गरज, 13 बॉल शिल्लक. येणारा बॉल दोन्ही टीम साठी निर्णायक. एखादा मोठा फटका आला तर थोडंसं पाडलं बॅटिंग करणाऱ्या टीमचं जड होईल, परंतु डॉट बॉल विकेट आली तर दबाव निर्माण होऊ शकतो. काय घडेल या बॉलवर? 13-28 चं समीकरण. प्रदीप बॅटर, त्याच्या समोर गोलंदाज तेजस. ओव्हर पिच होता, क्रॉस बॅटने ऑन सेटला टर्न केला. कार्पेटच्या साने बॉल चाललाय मिड विकेट डीप मध्ये. शतरक्षक आहेत, जोपर्यंत फेकी होईल तोपर्यंत दुसरी धाव देखील पूर्ण झाली. 3 ओव्हरचा खेळ समाप्त आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर हार्दिक पॅकर्स टीमची टोटल 32 वर 1 विकेट आणि 12 बॉलचा खेळ शिल्लक. 12 बॉल मध्ये आवश्यकता आहे ती 12 बॉल मध्ये अजूनही 26 धावांची आवश्यकता. 12-26 म्हणजेच 13 ची सरासरी गाठायची आहे. तेवढं सोपं नाहीये, परंतु जोपर्यंत अजय खेळपट्टीवर आहे तोपर्यंत या धावा देखील बनवू शकतात. हाय व्होल्टेज मॅच सध्या पाहायला मिळते. यानंतर दुसऱ्या फेरीला सुरुवात होईल. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच मोर युनायटेड आणि त्यांच्या विपक्षामध्ये अजय फाउंडेशन. अजय फाउंडेशनने टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि चालू सामन्यातील विजेता संघ मॅगी 11शी त्यानंतर 2 हात करेल. आणि 4:30 वाजता अंबरनाथ तालुक्यातील या शहरातील 40 प्लसचा एक प्रेक्षणीय सामना तुम्हाला पाहायला मिळेल. अंबरनाथ पूर्व आणि अंबरनाथ पश्चिम या दोन्ही पूर्व आणि पश्चिम असे 2 संघ एकमेकांच्या समोर लढताना पाहायला मिळतील. 40 प्लसचं क्रिकेट वेगळंच असतं. फिटनेस साठी आणि क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी 40 प्लसचे खेळाडू सातत्याने मैदानामध्ये उतरत असतात आणि त्यांचा एक शो मॅच प्रेक्षणीय सामना ठीक आज 4:30 वाजता तुम्हाला पाहायला मिळेल. त्या खेळाडूंना देखील विनंती असेल की आपण 4 वाजता सर्व टीम दोन्ही टीम अगदी बेलवर येणं गरजेचे असेल. सव्वीस धावांची आवश्यकता आहे. 13 ची सरासरी गाठायची. इथून सामना जिंकण्यासाठी जी सरासरी पाहिजे त्या सरासरीने आतापर्यंत हार्दिक पॅकर्स टीमने प्रवास सुरू ठेवला. 1 विकेट गेली. 32 वर 3 ओव्हरचा खेळ समाप्त आणि त्या 12 बॉल मध्ये 26 धावांची गरज. टीम मीटिंग आणि टीम मीटिंग नंतर काय चर्चा झाली आता ते पाहावं लागेल. 4थ्या ओव्हरची जबाबदारी पुन्हा एकदा कमलेशवर दिली गेली, ज्यांनी या मॅचचं दुसरं षटक हाताळत असताना इकॉनॉमी गोलंदाजी केली. फक्त 5 धावा खर्च केला. पुन्हा एकदा कमलेशवर जबाबदारी दिली गेली. कमलेश आणि त्याच्या समोर बॅटर अजय. अजय देखील खेळपट्टीवर सेट झालाय. त्याच्या बॅट मधून देखील चौकार आलाय. महत्वाची विकेट मयूरची होती, ज्यांनी बाद होण्यापूर्वी 20 धावांचं योगदान दिलं. ती विकेट गेल्यानंतर धावा कुठेतरी रोखल्या गेलेत. स्क्वेअर लेग मिड विकेट आणि त्याचबरोबर लॉंग ऑन असे 3 क्षेत्ररक्षक ऑन साइडला राईट हँड बॅटर साठी ठेवले गेले. 4थ्या ओव्हरचा पहिलाच बॉल पुढ्यात टाकलाय. ऑन साइडला टर्न केलाय. कार्पेटच्या साने बॉल चाललाय मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधोमध. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक येऊन फेकी करेल तोपर्यंत 2 धावा येतील अजयच्या खात्यामध्ये. आता 11 बॉलचा खेळ शिल्लक आणि 11 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी 24 धावांची गरज. मॅच रंगली आहे. प्रेक्षणीय मॅच सध्या पाहायला मिळते. पैसा वसूल मॅच. एकीकडे संघ आहे हार्दिक पॅकर्स, दुसरीकडे पाटील प्रतिष्ठान. पाटील प्रतिष्ठानने देखील हा सामना जिंकण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली.
बॅटिंग चांगली झाली, 57 धावा जमा केला, 58चं लक्ष आहे आता हार्दिक पॅकर्स टीम समोर. अजयची विकेट आली तर दबाव निर्माण होऊ शकतो. अजय खेळपट्टीवर सेट झालाय, त्याच्याकडे क्षमता आहे, सलामीचा वीर म्हणून तो मैदानामध्ये गेलाय तो अजय. आणि त्याच्या समोर कमलेश ओव्हर द विकेटने कटरचा वापर केला, बोटं फिरवली, ऑफ कटर पिचिंग झालं तर थोडासा आतमध्ये आला, लेन थोडीशी पुढे ठेवली, तो ओव्हर थ्रो थोडीशी मिसफिल केली, विकेट किपरने ती मागात पडेल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, 2 धाबा येतील, चुका होताना पाहायला मिळतात. सुरुवातीला विकेट किपरने चुकी केली, बायच्या रूपाने 2 धाबा. त्यानंतर गोलंदाजाला स्टंपच्या जवळ नॉस्टेक एंडवर बॉल टाकल्यानंतर येणं गरजेचं होतं. ओव्हर झाल्यानंतर पुन्हा एकदा संधी होती धावबाची, परंतु ती देखील गमावली आणि बायच्या रूपाने या बोनसच्या रूपाने 2 धाबा गेलेत. आता 22 धाबांची गरज, बॉल शिल्लक राहिलेत 11. 10 बॉल 22 धाबा, मॅच रंगली आहे. कमलेशने आतापर्यंत कमालीची गोलंदाजी केली आहे. मागच्या ओव्हरमध्ये हे त्याचं दुसरं षटक. समोर अजय. चेक. भीमटोला अंबरनाथ आयोजित भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2026 पर्व 4 मध्ये विजयजी अहिरे यांचं स्वागत आहे. त्यांना विनंती, आपण स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचे. वेलकम. विजयजी अहिरे या ठिकाणी जोडले गेले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर यायचे. सिंगल येत असताना टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 38 वर. आता बॉल शिल्लक राहिलेत 9 आणि 9 बॉल मध्ये अजूनही सामना जिंकण्यासाठी 20 धाबांची आवश्यकता. जरी विकेट मिळाली नाही तरी देखील कमलेशने गोलंदाजी कमालीची केली आहे. अजय सारख्या फलंदाजाला बांधून ठेवले, एखादा मोठा फटका आला तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा पारड जड होईल हार्दिक पॅकर्स टीमचं. परंतु अजयची विकेट दबाव निर्माण करू शकते बॅटिंग करणाऱ्या टीमवर. कमलेश दूरवरचा रनअप राईट हँड ओव्हर द विकेटने अजयसाठी. ऑफ स्टंपच्या आत आले, शपोलून ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न, बॅटच्या खालून बॉल आतमध्ये, पुढे गेलाय, धावबाची संधी आणि नॉन स्ट्राईक एंडवर विकेटचं पतन. दुसरा झटका लागलाय अजयच्या रूपाने हार्दिक पॅकर्स टीमला. आवश्यकता आहे आता बॅटिंग करणाऱ्या टीमला. षटकाराची, चौकाराची, मोठ्या फटक्याची तो येईल का? फलंदाज प्रदीप स्ट्राईक इनवर, त्याच्या बॅट मधून नॉन स्ट्राईक इनवर नवीन फलंदाज. नॉन स्ट्राईक इनवर विशाल. शुभमजी चिकणे इथे उपस्थित झाले, त्यांना सुद्धा विनंती आहे, आपण सुद्धा स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचे. शुभमजी चिकणे साहेब. हार्दिक पॅकर्स टीमचे आता सांगत असतील समर्थक, प्रदीप एक तरी मार, एक मारल्याशिवाय आता पर्याय नाहीये, कारण का 8 बॉल शिल्लक आहेत. 20 धाबांची गरज. फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये थोडासा बदल. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक सुरुवातीला ऑन साईडला होता, त्याला आता एक्स्ट्रा कव्हर सर्कलच्या आतमध्ये, कव्हर डीप मध्ये, बॅकवर्ड पॉइंट, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीप मध्ये, मिड विकेट देखील डीप मध्ये ठेवला गेलाय. कमलेश कमालीची गोलंदाजी करणारा हा कमलेश प्रदीप साठी. सफल झाले फाईन क्षेत्रामध्ये खेळण्यासाठी प्रयत्न. लेन चांगली टाकली, लेन थोडीशी पुढे टाकली, गती कमी होती, बॉल अगदी खाली राहिला, टायमिंग नाहीये, डॉट बॉल. दुसरी षटक कमलेशचा व्यक्ती. पहिल्या ओव्हर मध्ये देखील त्यांनी पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये 5 धावा खर्च केला आणि या ओव्हर मध्ये देखील 5 बॉल मध्ये धावाच्या रूपाने 1 विकेट आणि 5 धावा आतापर्यंत 5 बॉल मध्ये खर्च केलेत. चांगली गोलंदाजी प्रभावित केला आज कमलेशने. अचूक टप्पा आणि ऑफ कटरचा मारा करणारा हा कमलेश चमकलाय. 7 बॉल 20 धाबांची गरज. समोर प्रदीप ओव्हरपिच उडवलाय, बॉल हवेत, मिस टायमिंग, प्रॉपर इलिव्हेशन नाहीये, क्षेत्ररक्षक नाहीये, गोलंदाज प्रयत्न करतोय परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर झेल होता. धावून 2 धावा पूर्ण होतील, ओव्हरची समाप्ती. आणि आता 6 बॉल शिल्लक राहिलेत. 6 बॉल मध्ये आवश्यकता आहे ती 18 धावांची. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 58 धावांचा पाठलाग सध्या सुरू आहे हार्दिक पॅकर्स टीमचा. आणि 2 विकेट गमावल्या, टीमची टोटल 40 वर जाऊन पोहोचली. 6 बॉल 18 धावा. एक चांगलं टार्गेट पाटील प्रतिष्ठान टीमने उभारलं होतं. पाठलाग सुरुवातीला चांगला केला. पहिल्या ओव्हरमध्ये 14 धाबा आल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये कमलेशने 5 धाबा खर्च केला. तिसरं षटक पुन्हा एकदा बॅटिंग करणाऱ्या टीमच्या नावावर आलं, जिथे 14 धाबा तेजसने खर्च केल्या होत्या. परंतु पुन्हा एकदा कमलेश आला आणि त्याने दाखवून दिलं की मी इकॉनॉमी गोलंदाजी करू शकतो, माझी इकॉनॉमी चांगली आहे. आणि त्यांनी 8 धाबा खर्च केल्यात. आता शेवटच्या ओव्हरची जबाबदारी कोणावर दिली जाईल आणि या धाबा होतील का नाही याचं उत्तर काही मिनिटांमध्ये येईल.
स्वागत आहे पुन्हा एकदा प्रेक्षकांची चांगली गर्दी मैदानामध्ये कित्येक प्रेक्षक वर्ग या ठिकाणी जोडले गेले त्यांचं देखील सहर्ष स्वागत. भीमटोला मित्र मंडळ यांच्या माध्यमातून साकारलेली स्पर्धा खूप सारी मेहनत तुषार मस्के आणि त्यांची संपूर्ण टीम सातत्याने दरवर्षी घेत असते. भगवान दादा लोटे यांनी देखील उल्लेख केला की दुबईवरून या स्पर्धेचं आयोजन करण्यासाठी बाबासाहेबांच्या नावाची चर्चा या अंबरनाथ विभागामध्ये होण्यासाठी सुट्टी घेऊन भरपूर सारा वेळ देत असताना तुषारजी मस्के महिनाभर या स्पर्धेची चर्चा आणि तिच्या आयोजनामध्ये संपूर्ण कमिटी मेंबर खूप सारी मेहनत घेतली आणि एक चांगलं प्लॅटफॉर्म या अंबरनाथ शहरातील उल्हासनगर शहर असेल बदलापूर असेल ऑल इंडिया सर्व खेळाडूंना उपलब्ध करून दिले आणि त्याचं संपूर्ण श्रेय भीमटोला मित्रमंडळ यांना जाते. 6 बॉल 18 धावांची गरज. समोर विशाल प्रथमच स्ट्राईक इनवर नॉन स्ट्राईक इनवर प्रदीप आणि हे समीकरण तोडण्याची जबाबदारी मुजमिलने घेतली. मुजमिल विशालसाठी पहिलाच बॉल कटरचा वापर थोडीशी बोट फिरवली टप्पापर्यंत आतमध्ये येत असताना डॉट बॉलने ओव्हरला सुरुवात झाली आहे. चांगला बॉल होता लेंथ चांगली होती. विशाल उर्फ बाबू आता बाबू सारखं नाही तर विशाल सारखं काम करावं लागेल कारण का सामन्यामध्ये आता शिरकाव केला गोलंदाजी करणाऱ्या टीमने 5 बॉल शिल्लक आणि 18 धावांची गरज. एक मोठा फटका आला तर पारड पुन्हा एकदा जड होऊ शकतं संधी निर्माण होऊ शकते. येईल का तो फटका विशालच्या बॅट मधून दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केला खूपच दूरवरून स्थिर जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला. असं म्हटलं जातं की मोबाईल मध्ये नेटवर्क आणि बॅटरकडे फुटवर्क पाहिजे. ओळखलं गोलंदाजाने थोडासा दूर ठेवला ऑफ स्टंपच्या बाहेरून विकेट किपरच्या हातामध्ये अजून एक डॉट बॉल 2 डॉट बॉल आलेत आता 4 बॉल शिल्लक 4 बॉल 18 धावांची गरज. आता एका मोठ्या फटक्याने हा सामना जिंकता येणार नाहीये. हार्दिक पॅकर्स टीमला 2 मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. विशाल म्हणजे मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे आपल्या टीमला. तो मोठा फटका येईल का विशालच्या बॅट मधून. 4 बॉल शिल्लक आणि 18 धावांची गरज. पुढचा बॉल राईट हँड ओव्हर द विकेटने विशालसाठी ऑफ स्टंपच्या आत आलेत. शेवटच्या मुवमेंटला दिशा देण्याचा प्रयत्न पायात टाकला होता थोडासा धडपडलाय पडलाय डायरेक्ट हिटचा प्रयत्न ओव्हर थ्रो सिंगल येते. थोडीशी दुखापत झाली विशालला. सिंगलने फारसा फरक पडणार नाही. आता 3 बॉल शिल्लक आणि 17 धावांची आवश्यकता आहे. टेनिस क्रिकेट मध्ये 3 बॉल मध्ये 17 धावा 6 बॉल मध्ये 6 षटकार चेसिंग करत असताना आपल्या ठाणे जिल्ह्याचा विचार केला तर कारिवलीचा पप्या खारीक ज्याच्या नावावर तब्बल 2 वेळा चेसिंग करत असताना 6 बॉल मध्ये 6 षटकार ठोकण्याचा रेकॉर्ड राहिलाय. आणि पहिल्या इनिंग मध्ये 6 बॉल मध्ये 6 षटकार ठोकण्याचा रेकॉर्ड डायमंड ऑफ पीटीसी परगा टेनिस क्रिकेट मधील हिरामन शिलरच्या नावावर राहिले. त्याच गावाला बिलॉंग करणारा वाशेरेचा ग्रेट टेनिस क्रिकेटर माहिती महेंद्र मागे याच्या नावावर देखील कित्येक रेकॉर्ड राहिले. त्याने देखील 2 बॉल मध्ये 12 धावा ओपन क्रिकेट मध्ये पूर्ण केलेत आणि आता तीच परिस्थिती जिथे 3 बॉल आणि 17 धावांची गरज. 3-17 3 मोठे फटके. सामना हातातून जरूर सुटलाय. प्रयत्न सध्या सुरू आहेत. जेथून सलामीची जोडी तुटली अजय बाद झाला मयूर बाद झाला मयूरची विकेट मिळून दिली तेथूनच या सामन्यामध्ये पाटील प्रतिष्ठान टीमने पकड निर्माण केली. काहीतरी कानमंत्र दिले गेलेत विनायक नवीन बॅटरने. तिथे विशालला दुखापत झाली रिटायरमेंट नंतर विनायक गेले त्यांनी काहीतरी कानमंत्र दिलेत. प्रदीपला जो 1 डाऊनला गेलाय एखादा षटकार सुरुवातीलाच आला तर थोडासा गोलंदाजावर दबाव निर्माण होईल. ओव्हरपिच उडवलाय समोर खेळण्याचा प्रयत्न मिस टायमिंग. शतरक्षक नाहीयेत. सेफ लँडिंग होत असताना सिंगल येते. आता 2 बॉल आणि 16 धावांची गरज. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये जर आणि तरल्या जागा नाही. अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट. चेंडू आणि फलीचा संपर्क म्हणजे क्रिकेट. प्रेक्षकांची गर्दी म्हणजे क्रिकेट. समालोचन कक्षाचा आवाज म्हणजे क्रिकेट. जोपर्यंत शेवटचा बॉल टाकला जात नाही तोपर्यंत आपण विजयाची घोषणा करू शकत नाही. 2 बॉल 16 धावांची गरज. एखादा नो बॉल आला तर संधी मिळेल. ऑन साइडला उडवलाय चांगला स्विंग होता. बॉल चाललाय गॅप मधून 1 बाउन्स सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. गरज आहे
बॅकफुटला जात असताना पंच, वाव काय जबरदस्त नेत्रदीपक फटका, स्क्वेअर कट करत असताना बॉल सीमा पार, चौकार. परंतु सामना जिंकता आलेला नाही, सामना जिंकलाय तो पाटील प्रतिष्ठान टीमने मोठ्या फरकाने. 10 धावांनी हा सामना जिंकलाय. आपलं अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी देखील खूप साऱ्या शुभेच्छा. मॅगी 11 आणि पाटील प्रतिष्ठान यांच्यामध्ये तुम्हाला नक्कीच आजच्या दिवसामध्ये लढाई पाहायला मिळेल. चर्चा करूया मॅन ऑफ द मॅचची. मॅन ऑफ द मॅच खेळाडू तेजस, ज्यांनी बॅटिंग करत असताना 25 धावांची खेळी साकारली, त्यामध्ये 2 षटकारी चौकार आपल्याला पाहायला मिळाला. तो तेजस ठरला मॅचचा हिरो. थँक्यू सो मच. जाऊया आपण मुख्य व्यासपीठावरती. VIP डाईस वरती आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व, टेनिस क्रिकेटच्या पटलावरचा एक असा व्यक्तिमत्व ज्या व्यक्तिमत्वाने टेनिस क्रिकेटच्या पटलावरती एक अशी स्पर्धा निर्माण केली ज्या स्पर्धेची उत्कंठा इतके शिगेवरती असते की 1 वर्ष 12 महिने 365 दिवस 52 आठवडे त्या स्पर्धेची सर्वजण आतुरतेने वाट बघतात. असे वन अँड ओनली आपल्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व, लोटे चषकाचे प्रमुख आयोजक भगवानजी लोटे साहेबांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत. रितेशजी बनसोडे यांच्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान करतोय. समाजसेवक आहेत आणि त्या सोबतीला उद्योजक आहेत भगवानजी लोटे साहेब आणि भगवानजी लोटे साहेब यांच्या वतीने शुभ आपण पाहू शकतो त्यांचा शुभ सन्मान करण्यात येतोय. रितेशजी बनसोडे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या शुभ हस्ते भगवानजी लोटे साहेबांचं शुभ सन्मान आपण करणार आहोत. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहे. दादांविषयी बोलायचं झालं की एकच गोष्ट म्हणेल की दादांना आहे क्रिकेटची हाऊस आणि त्यांच्या वतीने नेहमी पडतो खेळाडूंवरती पैशाचा पाऊस. असे आपले लाडके भगवान दादा लोटे साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं सहर्ष स्वागत. आणि मॅन ऑफ द मॅचच्या दिशेला देखील आपण वळणार आहोत. आय थिंक तेजस आपल्याला मॅन ऑफ द मॅच पाहायला मिळतील. सो प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये उपस्थिती दाखवायची आहे तेजस. आपण लगेच मॅन ऑफ द मॅच